गावदेवाच्या रावळात चावडी, पिवळा प्रकाश, त्यात दाटीवाटीनं माणसं बसलेली. मोठी माणसं मध्ये, मानापानाप्रमाणे इतर माणसं. पिवळ्या प्रकाशात सारी माणसं भूतासारखी बसून. सर्व गप्प, तोंड शिवलेली. आवडाय आली, अंतर राखून अंधारात बसली. मंजुश्री शेजारी बसली. आवडाय आल्याचं दिसताच पाटील बोलायला लागले. समधी माणसं आल्यात. किशा आलाय. विषय सांग. पंचमंडळी, गाव पंढरीचा भैरोबा देव त्याच्या मोर लेकरावानी बसलाय. गाव आपला, देव आपला, भाव आपला नाही. न्याय तो न्याय, मोडला हात ज्याच्या त्याच्या गळ्यात. बोल किशा, बोल. किशा उठला, हात जोडलं. राम राम मंडळी. संकटात पडलोय. गावाची इबरत चौकीव आली. कोर्टात गेली. खटलं सुरू झालं. मन दवंडी दिली. आवडाय माझी भावजय. भाव गेला. भावजाईला आय मानली. आयगत तिची सेवा केली. वर्षाला लुगडं, चोळी, पंक्तीला खाणं पिणं, कुठं हात आखडता घेतला नाही. कुणाच्या वस्त्रीला जाऊ दिलं नाही. आयान भावजाय फरक मानला नाही. पर भावजय उतली, सवती राहिली. मी मन मोठं केलं. म्हणलं खाती ना, खाऊ द्या. चूल 2, पर आड 1-2 खाचरं दिली. खात होती. मी ढेकर देत होतो. 1 नाही, 2 नाही. पर आता तिने कोर्टात दावा घातला. खटलं सुरू केलंय. आजवर कोण बाय कोर्ट कचेरीत गेली का? माझी आबरू ती गावाची, म्हणून ही चावडी. हात जोडतो, नाक घासतो. 2 शेतं खा, पण तेवढ्या कोर्ट कचेऱ्या थांबव. तुम्ही पंचामुखी पंच, तुम्ही तिला तेवढ्या कोर्ट कचेऱ्या थांबवाय सांगा, एवढा अर्ज आहे. किशा बसला. आवडाईचं रक्त खवळलं होतं. तिला खूप बोलायचं होतं, पण ती पडली बाई माणूस. आवडाय झालं गेलं गंगेला मिळालं. किशा म्हणतोय तसं कर. पाटील म्हणाले. पाटील, आवडायला जरा बोलू दे की. तिचं काय म्हणणं आहे ते तर कळू दे की गावाला. रामू परीट बोलला. ए राम्या, डोसकं आहे का बायकोच्या मांडीव ठेवून आला हा? आजवर चावडीत बाय माणूस बोललंय का कधी? बायका चावड्या चालवायला लागल्या तर तुम्ही आम्ही काय करायचं रे? शिवानं रामूला दाबला. अरे पर शिवा, आजवर चावडीत गावानं दोन्ही बी बाजू ऐकून घेतल्या होत्या. मग आजच एकतर्फी न्याय कसा करणार? नारबा सहज बोलला तर त्याच्या अंगावर किशा आला. सुकळीच्या, बायकांना बोलायला लाव, उद्या नाचायला लाव. आपण बसू दळत. न्याय झालाय. पाटलांनी जसं सांगितलं तसं आवडाय नकारो. चला उठर. माणसं उठणार तशी मंजुश्री पटकन उभी राहिली, पुढे आली. थांबा. सर्व माणसं थांबली. मंजुश्रीकडे पाहत राहिली. न्याय झालेला नाही. मग काय झालं ग ए पोरी? हा अन्याय झालाय. उठा. आवडाईनं ऐकलं नाही तर वाळीत टाकू. चला उठा, चला. मंजुश्रीच्या अंगात कुठून पुरुषार्थ संचारला देव जाणे. ती कडाडली. बसून घ्या. सगळे ऐकून घ्या. आणि सगळं ऐकून घेतल्यावर तुम्ही जो निर्णय कराल तो मान्य करेल आवडाई. पण तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल. आणि ऐकून घेतलं नाही तर हा देव कोप करेल. त्याच्या साक्षीनं अन्याय केल्याची शिक्षा मिळेल. बसा बसा, सगळे खाली बसा. सर्व माणसं खाली बसली. किशा मात्र उभा होता. किशन भाऊ, आपणही बसून घ्या. तुम्हाला अजून तरी कोणी वाळीत टाकलेलं नाहीये. किशा गुरगुरतच खाली बसला. पाटील, गावकरी मंडळी, शिष्टाचार म्हणून काही प्रकार असतो. जो माणूस आपल्या भावजाईला आई समजतो तो कधीही नावानं संबोधत नाही. आवडाय म्हणताय तुम्ही किशनराव. आजवर तुम्ही वहिनी म्हणत होतात. आवडाय कधी झाली वहिनीची? पाटील, पाटील, ही कार्टी माझी आबरू काढते आणि तुम्ही? किसन भाऊ, आबरू कोण कोणाची काढतंय हे गावकऱ्यांना समजत नाही का? अरे पण तू बोलणारी कोण? अरे लेक आहे माझी ती. आवडाय बसल्या जाग्यावरनं बोलली. कधी काढली तू तिला? किशाचा तोल सुटला. ऐकलत पाटील? धीराने भावजाईला केलेला प्रश्न ऐकला? किशा, काय तू काय लय शहाणा झाला का रे?
आता गुमान बसतो का जाऊ आम्ही? गेले चावडी तेल लावत. पाटील म्हणाले. किशा खाली बसला. हा आईला यो बोलत होता तेव्हा मध्ये कावकाव केली का कोणी? हा, आता ही पोरगी बोलती तवर एक सबूत काढायचा नाही कोणी. बोल बोल पोरी बोल. वाट सुरू असली तरी चावडीवाली बोस. मंजुश्रीला कोणीतरी आधार दिला त्यामुळे तिला बळ आलं. हे बघा, आवडाई बोलू शकत नाही कारण आजवर कोणाच बाईला इथे चावडीवर येण्याचा अधिकार आपल्या रूढी परंपरेनं दिला नाही. काय बोलणार ती बिचारी? ती बोलू शकत नाही म्हणून मी बोलतीये. न्यायनिवाडा तुम्ही करायचा आहे आणि तुम्ही जो न्यायनिवाडा कराल त्याला आम्ही बांधील आहोत. आवडाय बालविधवा. संसार सुरू होण्यापूर्वी नवरा गेला. तिने मनात आणलं असतं तर माहेर गाठलं असतं, पण तिने ते केलं नाही. इथेच राहिली ती. कायद्यानं सगळ्या इस्टेटीचे अर्धे हिस्से करतात, पण तिने कधीही हिस्सा मागितला नाही. सातबाऱ्याच्या उतार्यावर किसनभाऊचं नाव 8 आणे हिश्श्याला, तसं आवडाईचं नाव 8 आणे हिश्श्याला यापूर्वी होतं, पण तिने कधीही हक्क दाखवला नाही. एकत्र राहत होती. हिस्सा घेऊन करणार काय होती? अरे पण बाय माणसाला हिस्सा हवाच कशाला? राघू चौगुला बोलला. मंजुश्री शांतपणे त्याच्याकडे बघत म्हणाली, बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. बाई माणसाला हिस्सा हवाच कशाला? बाईला काही तोंड असतं? तिला पोट असतं? तिला भूक असते का? कशाला पाहिजे तिला हिस्सा? राघू चौगल्याला जोडा मारल्याच्या वेदना झाल्या. तो खाली बघत गप्प बसला. वर्षाला लुगडं चोळी आणि पोटाला 2 वेळेचं अन्न यापलीकडे तिची अपेक्षा नव्हती. किसनभाऊची मुलं, संसार हा तिचा संसार. आवड नाही निवड नाही. खरं आहे ना किसनभाऊ? किशा काही बोलला नाही. आता 2 खण कोणीकडून दिले? 2 शेतं आवडाई करू लागली तेव्हा का नाही? तेव्हा का नाही चावडी जमवली हो? आवडाई वेगळी राहत होती. 2 शेतातल्या उत्पन्नावर भागवत होती. तिची तक्रार नव्हती. अर्ध्या इस्टेटीची मालकीण, पण आहे त्याच्यावर संतुष्ट होती ती. धीराची बायका पोरं खातायत ना, खाऊ द्या. होती का तक्रार? घेतली कधी चावडी? गेली होती ती कोर्टात? मंजुश्रीच्या मुद्देसूद बोलण्यानं सगळे आवाक झाले होते. आवडाईच्या मागे सगळी इस्टेट किसनभाऊचीच होणार होती, पण किसनभाऊला घाई झाली. किसनभाऊंनी खोटा कागद केला, खोटा अंगठा उठवला. ही कार्टी खोटं सांगती. अंगठा आवडाईनं उठवलाय. फुसका फटाका वाजावा तसा किशा बोलला. किसनभाऊ, अंगठा खरा आहे का खोटा आहे हे कोर्ट ठरवेल. ते ठसे आहेत ना, तेच सोक्षमोक्ष करतील. चावडी घेण्याची गरज नव्हती. पण एक लक्षात ठेवा तुम्ही, मी सांगतेय ते खरं आहे. काय म्हणते ते कार्टी नीट ऐका रे. खोटा अंगठा उठवून खोटी कागदपत्र तयार केली असतील ना, तर त्याला 5 वर्षाचा तुरुंगवास असतोय. अरे म्हणून तर ही चावडी घेतली ना. घाबरलेल्या किशेच्या तोंडून शब्द बाहेर पडले. ऐकलत ना पाटील? पंचमंडळी तुम्ही ऐकलत ना? सगळ्यांनी ऐकलं ना? किशनभाऊनी खोटा कागद तयार केलाय, खोटा अंगठा उठवलाय आणि आता शिक्षेच्या भीतीनं तो चावडीवर न्याय मागतोय. तुम्हा सगळ्यांना फसवतोय तो. सगळ्यांचे डोळे लकाकले. नाही पण मी म्हणतो, बाई माणसाला जमीन जुमला कशाला पाहिजे? किशाचा मैतर भानू बोलला. किशाला मदत करण्याचा त्याचा तो केविलवाणा प्रयत्न होता. वारेने, बाई माणसाला जमीन नको, बाई माणसाला घर नको, बाईला परावलंबी ठेवण्यासाठी हक्क नको. पण लक्षात ठेवा, केस कोर्टात आहे. हक्क कायद्यानं घेतला जाईल आणि पिढ्यानपिढ्या परंपरांनी स्त्रियांना परावलंबी करण्याचा प्रकार थांबवला जाईल. आणि जो कोणी यापुढे स्त्रियांचा हक्क हिरावून घ्यायचा प्रयत्न करेल त्याला शिक्षा भोगावीच लागेल. मंजुश्री खडसावून बोलली. अब्रूची भीती प्रत्येक वेळी बाईला. नवरा मेला, पुनर्विवाह करण्याचं बंधन. पुरुष थांबतो का? खाली पाहत चालायचं ते स्त्रीने. छाताड दाखवायचा अधिकार पुरुषांना. पाय घसरला तर बाई वाईट चालीची, पुरुषांनी वाटेल ते केलं तरी तो पुरुषार्थ. ऐकणारे पुरुष होते, त्यांचा इगो दुखावला गेला होता.
आजवरचे अधिकार स्वातंत्र्य हिरावलं जाऊ शकत होतं. ही पोरगी अशीच बोलत राहिली तर काही खरं नव्हतं. उद्या गाव नासेल, बायका सुनांचे पदर डोक्यावरनं खांद्यावर येतील, तोंड सैल होतील, तोंडाला तोंड भिडल. पाटलांना आता ऐकवाय ना, हे ब पोरी, इथं काही सभा नाही, ही चावडी आहे. तुला बोलायला परवानगी दिली ना, कामापुरतं बोलायचं, बुंद्याव गाव घालायचं नाही. बस झालं, लय झालं. पाटील, मी विषय सोडलेला नाही आहे. बाईकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यातून हा भांड उभा राहिला आहे. आवडाई मेली असती आणि तिचा नवरा जिवंत असता तर हे असं घडलंच नसतं. हक्काचं घर, जमीन जुमला या चावडीने त्याला दिला असता. बास, लय झालं, खाली बस म्हणलं ना. थोडी नाराज होऊन मंजुश्री बसली. आवडाय, आता तू बोल. केस माघार घेती का? मुळीच नाही. मंजुश्री ताडकन उठली. ए पोरी, लय झालं थेर, आता गुमान बसायचं. का गुमान बसायचं? अरे तू ना गावाची ना धर्माची. गावाचं राज्य वेगळं आहे का तुमच्या? पाटील बोलले नाहीत. पाटील, कुठल्या जगात वावरताय तुम्ही? देश स्वतंत्र झाला, 65 वर्ष झाली त्याला. पूर्वापारची तुमची सुलतानशाही, गुलामी कधीच संपली आहे. वाळीत टाकण्याची भीती दाखवताय? दाखवा टाकून. उभा गाव पोलीस चौकीत उभा करीन मी. पाटील गप्प. न्याय करण्याचा हक्क आता पाटलांकडे नाही आहे. तो आता फक्त खबर देणारा खबरे आहे. न्याय कोर्टात होईल आणि जो होईल तो या आवडायला मान्य असेल. चल आई, उठ. इथे पुरुषांच्या या मोगलाई तुला न्याय मिळणार नाहीच आहे. आवडाय उठली, मंजुश्रीच्या मागे चालत राहिली. आवडाय आणि मंजुश्री गेली. आता पुरुषातले पुरुष जागे झाले. प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची जाणीव झाली. दातांनी ओठ सोडले, जीभ वळवळायला लागली. मी पुरुष आहे, माझं परमकर्तव्य पार पाडलंय, अशा आवेशात एक एक बोलायला लागला. अरे कोण आहे ही पोरगी? आणली पाहिजे होती. काय बोलायचा अधिकार आहे तिला? आणि अशा चावडीत नाचायला लागल्या माया तर घोंगडं पांघरून चुलीकडं पाडायला लागन आपल्याला. आता आज ही बोलली, उद्या घराघरात फुकण्यान लाटणे निघतील. अरे काय बोलत राहिला? कडी घाला बाहेरनं, वाता घासलेट. ए अरे बंद करा तोंड. पाटलांनी गर्जना केली. घर पेटवून दोघे न मारून तुम्ही काय सुखासुखी जागणार आहे का? उद्या पोलीस तोडवतील एकेकाला. नाही म्हणून काय पायातलं पायतान डोसक्यावर घ्यायचं का? किशा बोलला. किशा, तुझ्या माईला काशी केली तू. कशाला खोटा कागद केला र? आणि वर चावडी बी घेतोय. आमची आबरू गेली तुझ्यामुळं आणि आता घर पेटवाय निघाला. चले चल, तुझं तू बघ, पेटव घर, जाळून टाक दोघेंना आणि जा खडी फोडायला. चल रे, उठा, चला. माणसं उठणार तसं किशाने हात जोडले. मायबाप, चुकलं माझं, मी हात जोडतो. हात जोडू न ग. बाईला वातात असा कागद सरळ करून दे. अरे ते आवडाय मेले की समजा गटोडं तुझंच आहे की. का गरम गरम जीवतो तू? उतावळ झालो. गावानं गुन्हा पोटात घालावा. 4 बकरी मारील, पर एक बोलल्या बेगर राहत नाही. पोरगी तिकटे, गावात राहिली तर अख्ख्या गावाला झोंबन ती. पाटील की चुली पुढं भिनाई चालायची. तू कागद उलटून द्यायला तयार आहे का? आता चावडीत बोललोय, सैन नाही खाणार मी. पोरीचं मी बघतो. चला र. सगळे उठले. हवेत गारवा होता. अंगावरची गोधडी काढू नये असं मंजुश्रीला वाटत होतं. ती जागी होती पण तशीच लोळत होती. रात्री तिने गावासमोर ठोकलेलं भाषण आठवत होती. आपल्या बोलण्यावर खुश होती. तिला वाटलं होतं असंच बोललं पाहिजे. स्त्रियांवर जिथे तिथे अन्यायच होतो. पुरुषांइतकंच स्त्रियांना स्वातंत्र्य असताना खेडेगावात स्त्रियांना गुलामासारखं वागवलं जातं. तोडून बोललं पाहिजे. जशी जशी संधी मिळेल तसतसं बोललंच पाहिजे. मंजुश्री आपल्या बोलण्यावर खुश होती. किशाचे 3-13 उडवल्याचा तिला आनंद होता. पाटलाचीही पुंगी वाजू दिली नव्हती. आपलं भाषण पुन्हा पुन्हा ती आठवत होती. गर्वानं फुलून गेली होती. तोच कानावर शब्द आले. आवडाय. मंजुश्रीनं ओळखलं हा आवाज पाटलांचा आहे. तिने पूर्ण झोपेत असल्याचं सोंग घेतलं. कोण? पाटील आहे? अहो या की या. पाटील आत आले. भाऊनी पोरगी दिसत नाही. झोपली ती. राती जागली ना, झोपली ती. बोला की. नाही तसं बोलण्यासारखं काय नाही.
म्हणलं पोरीचं कौतिक करावं. लय तेज पोरगी. कोणाची कोण गई पोर? अहो साताऱ्याकडची आहे, समाजसेवा करायला आली. गाडीत गाठ पडली, आले घेऊन. मी एकटी, म्हणलं एकीला दोघी. पोरगी शिकली सवरलेली दिसती. वय की आग आहे आग. रावडाय अशी आग तुझ्याच पादराला लागायची. पाटील, झोप लागली नव्ह तिची. वय लागली की, तुम्ही बोला. हे बघ, गाव तुझा, ही माणसं तुझी, तुझं सुतं कामाला, आमचं तुला. पाण्याव काठी मारली म्हणतुटतं का पाणी? आजवर सुखा दुःखात गाव, आणि त्या गावाशीच वैर, बरं आहे का? पाटील, मला सांगा, वाकडे शिरलं कोण? मी का किश्या? किश्या मी नाही कधी म्हणतोय. डोसकं आहे का त्याला? बाईल बुद्ध्या पाडवा. पर किश्या तुझ्या नवऱ्याचा धाकटा भावच की, लांबचा आहे का? चुकला म्हणून काय नरडं धरायचं का? मांडीव पोर हागत नाही का? काय करतो मग आपण? मांडी कापायची का पोर कापायचं? तू शहाणी कळती, नवऱ्या मागं काळा डाग नाही, आब राखून राहिली तू. हे बघा पाटील, किशा चुकलाय, त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. केली ना, केली शिक्षा, टाकला वाळीत. कोणाच्या डोळ्यात पाणी येईल? आणि तुझं काय? उद्या खांदेकरी कोण? किशेची पोरच ना. दाढी मिशा कोण काढणार? ती पोरगी. आणि मी म्हणतो उद्याचा उद्या, पर आत्ता गावाशी वैर साधून तू काय साधणार आहे? बाय माणूस आहे तू, गावाशी लढणार आहे का? अगं ती पोरगी वाट चुकलेलं वाट सुरू आहे, आज आहे उद्या नाही आहे. तू एकटी कोणाकोणाला तोंड देणार? आवडाय काहीच बोलू शकली नाही. हे बघ, तुझं आता 4 सरला अर्ध राहिलं. कशाला वैर करती? वाटापुरतं मिळालं का झालं? बरं, हातपाय हालत्यात तवर माझ. मग कशी असली तरी किशाचीच पोरं आहेत ना. आवडाय शहाणी बन, त्या पोरीच्या नादानं गावाला उतू न ग मातू न ग. काल रात्री त्या पोरीचं जरा चुकलंच म्हणा. चुकलं म्हणजे? चावडीत बोलतं का कोणी बाई माणूस? शहाणी झाली, पाडापाडा बोलली, मला उलटून बोलली. मला वती का कोणाची हिंमत? तरी बी तुझ्याकडं बसून गप्प पडलोय मी. पण नाही जमणार ह्याच्या पुढं. गाव खावळलाय, वाईट वांगाळ घडलं तर? पाटील, पोरीला गाव सोडायला सांग. अहो पर येस तू गाव प्याटवाय निघाली. गाव गप बसन का? मी तुझा भाऊबंद, 4 सबुरीच्या गोष्टी सांगाव्यात म्हणून आलतो. पण मंजूला म्या जा कसं म्हणू? ते तुझं तू बघ. सरी चांगली, दोरी वाईट. मला रातभर झोप नाही. पोर जरा अधिकच बोलली म्हणून म्हणतोय. आज पोरगी गेली पाहिजे. संध्याकाळ पडस्तवर गाव माझ्या ताब्यात आहे. तिथनं पुढं तुझं नशीब. अहो ती पोर काय राहायला आली का इथं? आतड्या पोटाचं नातं मन माझ्या मायेनं आलं. इथनं पुढं तू आणि तुझं गाव. पोरांचे डोसकी फिरलेत. दहावी कोणाकोणाला लावणार मी? पोरग बापाचं ऐकत नाही. मी तर नुसत्या नावाचा पाटील आहे. पाटील उठले. उठता उठता म्हणाले, पोरगी गावात दिसली तर धोंड घेऊन पोरं मागं लागतील. तिचं काय नाही वाटत मला, पण तुझं डोसका फुटलं तर? पाटील निघून गेले. मंजुश्रीला वाटायला लागलं कुठनं या गावात आले. थोड्या वेळानं ती उठली. जणू काही कानावरच आलं नाही अशा प्रकारे ती आटपायला लागली. आवडाय मुकी झाली होती. ती फारसं बोलत नव्हती. अगदी मंजुश्रीनं बॅग भरली तरी ती काही बोलली नाही. आई, निघते मी. हो, मला निघावं लागेल ना. कुठेही एका ठिकाणी नाही राहता येणार मला. अगं पण असं या काही की? आवडाय वरवरचं बोलते. मंजुश्रीच्या लक्षात आलं होतं. लग्न झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी बाहेर पडावं लागलं. नियती कुठे कुठे फिरवणार आहे देव जाणे. एका रात्रीचं प्रेम नवऱ्याचं मिळालं. 2 दिवसांची माया आईची मिळाली. यापुढे कोणीतरी भेटेल. निघते. मंजुश्री आवडायच्या पायाजवळ वाकली. आवडायला वाटलं छातीशी धरावं, पण क्षणभर डोळ्यांपुढे पाटील दिसले. तिने स्वतःला सावरण्यासाठी पाठ फिरवली. मंजुश्री चालत राहिली. नाती तुटणार असतील तर ती जन्मालाच येऊ नयेत. तुटला नात्याचं शल्य फार मोठं असतं. कोण कुठली आवडाय भेटते काय, लळा लावते काय, आणि क्षणात कुठल्या कुठे विषय जातो. सारंच निर्माल्य. मंजुश्रीचं चुकलं का? जिला आई म्हटलं, तिच्यावर प्रसंग आल्यावर मदतीला धावून जायचं नाही का? मुलांचं आद्य कर्तव्यच असतं ते. आईला वाचवण्यासाठी प्राणार्पण करणारी माणसं कमी आहेत का?
भारतमातेच्या रक्षणार्थ कितीतरी नरवीर बलिदान करतात. आवडाय आईच होती, मग तिला मदत केली यात चूक झाली का? आवडाय आणि राधा. आवडाय मानलेली आई, राधा जन्मदात्री. दोघीत फरक काय? उद्या राधावर प्रसंग आला तर? डोळ्यात पाणी आलं. आईनी असं वाऱ्यावर सोडलं नसतं. आईच ती. तिच्या नाळेवर अंकुरलेल्या मुलीला तिने असं वाऱ्यावर निश्चित सोडलं नसतं. आवडायची चूक झाली. एक तर लळा लावायला नको होता आणि लावला तर तडकाफडकी तोडायला नको होता. मंजुश्रीला स्वतःच्या चुकीची जाणीवही झाली. भावना विवश झाल्यामुळे ती चूक झाली होती. आवडायवर प्रसंग आला होता. दीर जवळचा, गाव जवळचा. त्यांचं त्यांनी पाहिलं असतं. आजवरचे रीतिरिवाज, परंपरा, गावगाड्याच्या चालीरीती त्रयस्थ थोडंच बदलू शकतो तेही असं फाडफाड बोलून, अपमान करून. आपलंच चुकलं असं मंजुश्रीला वाटलं. समाजसेवा करायला निघाली होती. समाजाची जातकुळी, पद्धती, परंपरा माहीत नसताना ती समाजसेवा करणार होती. फार मोठी चूक. यापूर्वीचा अनुभव नाही, ग्रामीण भागाचा अभ्यास नाही, त्यांच्या चालीरीती, मनोवृत्ती, प्रवृत्ती, विचारधारा ज्ञात नाही. निघाली व्याख्यान द्यायला. दुखवलं गावाला, वैर पत्करलं, पाण्यात राहून मगरमाशाशी वैर. मंजुश्रीची खात्री झाली, घेतलं व्रत सोपं नाही, हे आपलं काम नाही. आपण सावित्रीबाई नाही, टिळक नाही, आगरकर नाही का गांधीजी नाही. आपण सर्वसामान्य आहोत. राम बाय. समोर एक तरुण उभा होता. ती त्याच्याकडे खालीवर पाहत राहिली. अरे गावाला रात्री उलटं पालटं केलं आणि आता निघालात कुठं? ती तशीच उभी. रावा, आम्हाला आपली करमणूक तेवढीच. कोण तू? आता नाव विचारून नावरोस राज गुण जमतंय का नाही ते बघताय काय? या माणसांना सरळ बोलायची सवयच नाही आहे का? पाटलाचा तुम्ही रात्री पान उतारा केला ना, त्याचा धाकटा पोरगा आहे मी. बबलू म्हणतात मला. तुम्हाला देवाने अक्कल दिली आणि निघाले तुम्ही. बरं केलं. परत या गावाच्या रस्त्यानं यायचं नाही, समजलं का? गार उचलती ना कोंबडीचं पिल्लू, तसं उचलीन मी. मंजुश्रीनी दातोट खाल्ले, पण स्वतःचाच ओठ दाताखाली धरला. त्याला बगल देऊन ती निघाली. वाटलं कोल्हा तुटून पडेल, पण तो हसला, चालत राहिला. मंजुश्री चालत होती. गती होती, पण अचानक तिला हुंदका फुटला. रडत रडत ती चालली होती. एस.टी. स्टॉप आला, पण तिथेही कोणी नव्हतं. ती आता घाबरली होती. कोणाच्या तरी कुशीत शिरून तिला रडून घ्यायचं होतं, मन मोकळं करायचं होतं. अश्रू हे मन मोकळं करायचं साधन होतं. तिला श्रीधरची आठवण झाली. तिने मोबाईलचे आकडे दाबले. हॅलो श्रीधर. हा बोल. तुझी आई काय म्हणते आहे? आई? मानलेली आई. मी घर सोडलं, तिचं गावही सोडलं. का? त्या माणसात राहायचं नाही. माणसं नाही ती? कसली माणसं? स्वतःच्या भल्या बोऱ्याचा विचार नाही त्यांना. हां, हेच ते शिकायचं आहे. हेच शिकायचं, भल्या बोऱ्याचा विचार नाही. समजलं ना तुला? मी इथे एक क्षण नाही राहू शकणार. अच्छा, याचा अर्थ तू हारलीस? हो हारले मी. परत यायचं आहे. ठीक आहे. तू येईपर्यंत मी लांब चेहरा करून तुझी वाट बघतो, थोडं रडून घेतो, तुला आणायला स्टँडवर येतो. 10 पिढ्यांनंतर आपण भेटल्यानं एकमेकांना स्टँडवर मिठ्या मारू, उगाचच गाणी म्हणत पळत राहू, रात्री एक दुसऱ्याच्या बाहूत शिरून स्वप्न रंगू. तू जनावर, मी जनावर, नर आणि मादी. जन्मा येणं, वळवळ करणं, जन्माला घालणं, या देहाची रग, या जन्मा आल्याचा आनंद, मेल्याचा इतरांना आनंद. गेली पिढा. कुत्र्या मांजरेचं जगणं, किड्या मुंग्यांचं जगणं. मंजुश्रीनं मोबाईल कधीच बंद केला होता. येणाऱ्या एका वाहनाला तिने हात केला. काय कराड का? हो कराड. ती पुटपुटली. गाडी कराडच्या दिशेनं पळायला लागली. स्टँडवर उतरली. पुढे प्रश्न तोच, आता जायचं कुठे? श्रोते हो, जगन्नाथ शिंदे लिखित कवडसा या कादंबरीचा हा होता 6वा भाग. 7वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकच विनंती करतो. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय, या फोटोला क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं चिन्ह बेल आयकॉन तेही प्रेस करा. म्हणजे मी कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल.
भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.